गुड मॉर्निंग एव्हरीवन. चला आज आपण राजस्थानची रेसिपी बघणार आहोत. ही श्रावण महिन्यामध्ये राजस्थानी लोक आवर्जून करतात आणि ही खूप सुंदर आहे आणि करायलाही सोपी आहे. साहित्य बघूया. 1 वाटी साखर, 2 चमचे बेसन पीठ, 2 चमचे गव्हाचं पीठ, अर्धी वाटी मैदा, काजू बदाम पिस्ता हे आपण कट करून घेतलेले आहे बारीक. आणि आपल्याला बर्फ लागणार आहे. दूध अर्धी वाटी आणि साजूक तुपाचे 3 चमचे आपल्याला पाहिजे. तर सर्वात प्रथम आपण मिक्सरच्या जारमध्ये 3 चमचे तूप टाकून घ्यायचं आहे. त्यामध्ये बर्फाचे स्लाइस टाकायचे आहे, 2 ते 3 टाकायचे आणि छान आपण याला फिरून घेणार आहोत. छान स्मूथ अशी पेस्ट आपली तयार झाली पाहिजे, मऊसूद आता झालेली आहे. आणि उरलेलं पाणी आपण काढून घेणार आहोत. बघा किती छान चोपडी अशी आपली क्रीमसारखी पेस्ट झालेली आहे. आणि ही आता आपण उरलेलं पाणी काढून टाकूया बर्फाचं आणि त्यामध्ये बाकीचे साहित्य आपण टाकून घेणार आहोत. खूप इझी आहे ही रेसिपी. आणि 1 चमचा मी लिंबू घेतलेला आहे. गव्हाचं पीठ आपण त्यामध्ये ॲड करत आहोत. 2 चमचे बेसन पीठ, 2 चमचे गव्हाचं पीठ. तर आपण सगळे हे मिक्सरमध्येच करणार आहोत. मिक्सरच्या भांड्यामध्येच आपण सर्व फिरून घेणार आहोत. आणि मैदा मी अर्धाच वाटी घेतलेली आहे. सुरुवातीलाच मी करून बघत आहे, तर रिक्स नको म्हणून अर्धीच वाटी घेतली आहे. आणि 1 वाटी आपण दूध त्यामध्ये टाकणार आहोत. तर सर्वात प्रथम मी थोडंसं दूध ॲड केलं, कारण मी सुरुवातीलाच करून बघत आहे ही रेसिपी. तर बघा मी फिरून घेतला आणि असे थोडंसं दूध परत ॲड केलेलं आहे, म्हणजे पूर्णच दूध टाकून दिलं आणि छान पेस्ट करून घ्यायची आहे. आणि पाणी आपल्याला एकदम चिल म्हणजे एकदम थंड पाणी वापरायचं आहे. तर मी थंड पाणी टाकलेलं आहे आणि परत फिरून घेत आहे. तर मी ही फर्स्ट टाईमच रेसिपी बनवत आहे आणि बघा आणि खूप सुंदर बनली. सुरुवातीलाच बनवली आणि सक्सेसफुल आपली रेसिपी झालेली आहे. तर म्हटलं चला सगळ्यांना सांगावं. परत मी त्यामध्ये पाणी ॲड केलं आणि बॅटर बघा तुम्ही कसं झालेलं आहे. ते एकदम मऊसूद आपल्याला बॅटर करून घ्यायचं आहे. आणि 1 वाटी दूध आणि बाकीचं पाणी मी टाकून छान पेस्ट तयार केली आणि बर्फाचे सर्व स्लाइस काढून घेतलेले आहेत आणि एका भांड्यात बॅटर टाकून घेतलेलं आहे मी भांड्यामध्ये. आणि खाली बर्फाचे तुकडे आहेत. आणि इकडे बघा मी गॅसवर इकडे दूध आटवायला ठेवलेलं आहे बासुंदी करण्यासाठी. आणि इकडे बघा हे बॅटर मी थंड पाण्यात ठेवलेलं आहे. इकडे ऑइल ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये स्टँड ठेवलेलं आहे छोटे छोटे घेवर बनवण्यासाठी. आणि तेल एकदम कडकडीत तापलेलं पाहिजे, तेव्हा कुठं घेवर छान येतो. तर मी प्रथमच करत आहे म्हणून थोडंच करून बघते आहे. आणि खूप रिस्की आहे हे, म्हणून मी तेल पण थोडंसंच टाकलं होतं. आणि कडक तापून घ्यायचं आहे. आणि भीतच केलं, कारण की खूप अंगावर उडायची पण भीती असते, म्हणून सावकाश करा. आणि खूप सुंदर रेसिपी आहे, खायला तर खूपच सुंदर लागते. माझ्या मुलगीने मुंबईला असताना खाल्ली होती आणि मम्मी आपल्याला घेवर बनव असं ती म्हटली. आणि मुलांनी सांगितलं, मी बनवलं नाही, असं कधी झालेलंच नाही. म्हणून मी लगेच खूप सारे व्हिडिओ बघितले आणि करून बघितलं. आणि मला ते प्रथमच पहिल्याच वेळेला मला जमून गेली ही रेसिपी. मी म्हटलं चला आपल्या चॅनलवर टाकूया, म्हणजे आपल्याला नेहमी बघून करता येईल. आणि माझे फ्रेंड्स पण आहेत, ते पण करून बघतील. तर अशा पद्धतीने मी छान ते स्टँड काढून घेतलं आणि हे घेवर आपलं रेडी झालेलं आहे. तर खूप सारं बॅटर आहे माझ्याकडे. तर मी सर्व घेवर असेच बनवून घेणार आहे. राजस्थानी खूप सुंदर अशी ही रेसिपी आहे. तर खूप लोक आवडीने खातात. मी फर्स्ट टाईमच खाल्लेलं होतं, म्हणून मला काही माहीत नव्हतं. तर मी खाल्ल्याच्यानंतर कळालं खूप छान चव आहे. आता बघा मी इकडे पाक पण करून घेत आहे. 1 वाटी साखर आणि 1 वाटी पाणी घेतलं आहे आणि आपल्याला 1 तारी पाक करून घ्यायचा आहे. त्याकरता मी आता हे भांडं मिक्सरवर गॅसवर ठेवत आहे आणि छान पाक करून घेणार आहे. विलायची पूड टाकली आहे त्यामध्ये. आणि पाक झाल्याच्यानंतर बघा मी एक घेवर असं आपल्याला डीप करूनच काढायचं आहे बाहेर, जेणेकरून पाक थोडासा सर्व बाजूला लागेल आणि जास्त ठेवायचं नाही आहे, लगेच काढून घ्यायचं आहे. तर असेच पीसेस मी सगळे त्यामध्ये डीप करून घेणार आहे पाकामध्ये. आणि खरंच मला इतकी आवडली ही रेसिपी, तुम्ही नक्की करून बघा. इतकी सर्वांना आवडण्यासारखीच आहे आणि करायला सोपी आहे. का बरं लोक एवढे म्हणतात का ती खूप अवघड आहे, पण मला काहीच अवघड वाटली नाही. मी खूप सारे व्हिडिओ बघितले होते, तर त्यामध्ये असं सांगायचे की जमत नाही, पाणी असं आपण बुंदे टाकल्याच्यानंतर ते विरघळून जातात, घेवर असा गोल येतच नाही. पण तुम्ही बघू शकता माझे हे 5 घेवर तयार झालेले आहेत आणि एकदम
छान पद्धतीने झालेले आहेत. बघा माझ्याकडून फक्त बासुंदीच थोडीशी पतली राहिलेली आहे, तर तुम्ही छान घट्ट करून घ्या. तुम्ही छान त्यावर आईस्क्रीमही टाकू शकता किंवा बासुंदी टाकू शकता. आणि आपण जे काप करून ठेवलेले होते काजू बदाम पिस्ताचे, तर ते तुम्ही त्यामध्ये ॲड करा. छानसं डेकोरेशन करून घ्या आणि त्यामध्ये तुम्ही केसरही टाकू शकता, खूप सुंदर लागते. तर मी अशा पद्धतीने माझ्या घरच्या घरी घेवर बनवून बघितला आहे आणि तो सक्सेसपणे यशस्वी झालेला आहे. तर मला खूप छान आवडला आणि त्यामुळे सर्वांना हा पदार्थ आवडतो हे मला कळालं, कारण की मी फर्स्ट टाईम खाल्ला आणि मला तो माझं फेवरेट झालेला आहे. आता मी कधी पण ही करून बघणार आहे ही रेसिपी, आणि तुम्ही पण प्रत्येक सणाला ही करून बघा. एवढे काही अवघड नाही आहे, फक्त सांगतात की खूप अवघड आहे, पण बनवायला खूप इझी आहे. तर नक्की करा. खूप दिवसापासून मला ही रेसिपी बनवायची होती आणि फायनली मी आज बनवली. खूप सोपी आहे आणि मी सांगितलं त्या पद्धतीने कधी बनवलं तर खूप इझी आहे आणि खूप छान पद्धतीने तुमचे जाळीदार घेवर तयार होईल. नक्की करून बघा.